आता स्वप्न असेल की आपण तर सायकल चालवणार नाहीत, पण आपल्या घरातल्याच्या साठी कुठल्या तरी पोराला उपयोगी येईल अशी सायकल आपल्याकडे यायला पाहिजे. त्याच उद्देशाने मात्र एक खेळाडू खेळणार आहेत, दोन खेळाडू खेळणार आहेत. पण बघूया, मॅच स्टार्ट होते. 39 धावा करणारा आतिश मात्र नॉन स्ट्राईकवर आहे आणि समाधान, ज्याला समाधानपूर्वक कामगिरी आता करावी लागणार आहे. पहिला चेंडू ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून सुरुवात झाली, परंतु क्षेत्ररक्षकांनी हा चेंडू अडवला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. असं वाटलं की एकंदरीत हा चेंडू चौकार जातोय, परंतु मार्केवाडी संघाचे जे खेळाडू आहेत ते रनिंगसाठी बरेचसे फास्ट आहेत. त्यांचे पाय फार फास्ट चालतात. नरेश कोळंबे तो क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी 2 धावा आपल्यासाठी वाचवल्या. सगळे जे खेळाडू आहेत त्यांचे खरं त्यांनी फिटनेस चांगली आहे, रनिंग सुद्धा त्यांची आपण पाहू शकाल की चांगली आहे. परंतु आता बघूया, 2 धावा संख्येने खातं उघडलंय कुमार 11 चांदई संघाने. शॉट प्लेन, या खेळाडूला तुम्ही शॉर्ट बॉल टाकू शकत नाही, तर शॉट टाकला तर सीमारेषे पलीकडे हा चेंडू षटकारासाठी जाईल. हायवा कॅच साठी प्रयत्न तर केले होते, परंतु तो प्रयत्न करता करता तोंडाला बॉल लागला असता. परंतु सर्व गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. मिळणार 100 रुपये, पण खर्च 150, 200 किंवा 500 पण होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. कॅच पकडताना सुद्धा नितेश. षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल, 8 धाव संख्या धाव फलकावर आहे. अजून एक स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, बघूया उंची किती आहे आणि आपलातून काय एफर्ट्स आहे या खेळाडूचा. रुपेश, काय एफर्ट्स आहे, खरं त्यांनी टाळ्या वाजल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. कारण IPL मध्ये आपण असे चेंडू बऱ्याच वेळा अडवताना बघितलेत. बऱ्याच वेळा अशी संकल्पना ऑस्ट्रेलिया संघाने बऱ्याच वेळा वापरले IPL मध्ये, परंतु आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी पाहायला मिळतात. रुपेशनी जरी झेल पकडली नसेल, परंतु ती 6 त्याने अडवला आहे आपल्या संघासाठी. 4 धावा वाचवल्या आहेत भावेश, ते फार महत्वाचं आहे. संघासाठी योगदान दिलंय. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक चेंडू सोबत खेळतोय, तत्पूर्वी 1 धाव मिळते. 1 धाव संख्येच्या माहितीने 11 धावा धावफलकावर आहे. आपल्यातून फिल्डिंग आहे, मी तर म्हणेन मार्केवाडी संघाची. सगळ्या गोष्टीत आता ते सक्षम झालेत. गोलंदाजी चांगली आहे, बॅटिंग सुद्धा चांगली करतात ते. त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये सुद्धा आता रुपेशनी दाखवून दिलं की आमची क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. आणि आता ज्या समाधाननी जेवढा मोठा स्ट्रोक मारला होता, सर्वांना वाटलं की हा षटकार जाणार, परंतु षटकार गेला नाही. आडव्या बॅटरीनं फटका, चेंडू क्षेत्ररक्षक उचलतोय, वेगाने धावलाय. काय क्षेत्ररक्षण आहे खऱ्या अर्थाने मार्केवाडी संघाचा. 1-1, 2-2 धावा कदाचित केले जातात क्षेत्ररक्षण करताना, परंतु क्षेत्ररक्षकांनी धावत गेला आणि हा चेंडू मात्र अडवतोय. 1च धाव मिळाली आहे. जिथे 2 धावा झाल्या असत्या तिथे 1च धाव मिळते आणि 12 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला चेंडू गोलंदाजाचा, समाधानला बांधून ठेवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, प्रतिबंधाच्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी सुरुवात आहे कुमार 11 चांदई संघाची. गोलंदाजांनी काय कमबॅक केला, परंतु कौतुक करूया क्षेत्ररक्षणाचं. कारण क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर गोलंदाजाला सुद्धा होप्स येतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की क्षेत्ररक्षण जेव्हा चांगलं होतं ना, तेव्हा आपल्या संघासाठी धावा सुद्धा वाचवल्या जातात आणि त्या धावा वाचवल्या मार्केवाडी संघाने. आता जर धावफलक असता तर धावफलक 19 धावसंख्येपर्यंत किमान गेला असतं, परंतु 12 धावसंख्येवर पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या एंड कडनं गोलंदाजी करेल तो नामदेव मार्के. आतिश कोळंबेची जर विकेट घेतली नामदेव मार्के यांनी, तर आमचे मंगेश मार्के यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आतिशच्या विकेटसाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. मंगेश मार्केकर त्यांनी
ATM घेऊनच आलेत. त्यांना माहिती आहे मॅचमध्ये मजा येणार आहे आणि ते सांगतात की पैसा किती गेला तरी चालेल पण मजा यायला पाहिजे. आणि गोलंदाज तयार. पहिला चेंडू गोलंदाजाचा एष्टी रक्षकाला चकवून जातोय, वाईट येतोय, परंतु आपलातून चेंडू टाकला होता गोलंदाजाने. टप्पा योग्य होता परंतु दिशापासून भरकटला आणि वाईटच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावर लागल्यात. चांगलं क्रिकेट मैदानात आहे. येल्लो जर्सीमध्ये मार्केवाडी संघ खेळतोय, त्याचबरोबर आकर्षित जर्सीमध्ये चांदई संघ मैदानात आहे. आता फक्त एकच पाऊल ते दूर असतील क्वार्टर सेमीफायनलपासून आणि त्या पायदानापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ दोन्ही गावं आता प्रतिष्ठेत खेळतात. चेंडूला सरळ खेळलं लागण क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण केली आणि एक धाव संख्येच्या मदतीने 14 धावा धावफलकावर आहेत. मार्केवाडी संघाचा आपण विचार केला ना तर लागण क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक आता मिडविकेट म्हणजे तो डीप मिडविकेटमध्ये येतो तो क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि अलीकडे आपण बघितलं तर सोमनाथ आणि गोकुळ डायरे जिथे उभे आहेत ते पाचही क्षेत्ररक्षक यांची भिंत आहे आणि त्या भिंतीला पार करावं लागणार आहे तो चांदई संघाला. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धावाच्या साह्याने धावसंख्या तिथं स्थिर आहे. एकूण धावसंख्या आहे ती 14 धावा धावफलकावर. अजून एक चांगला चेंडू, पंचाकडे मोठी दात मागितली जाते. उस्ता बघा सर्व खेळाडूंचा, आनंद जल्लोष केला जातोय. दात मागितली जाते मनाच्या अंतकरणापासून, परंतु ही दात फेटाळली गेली. 11च्या 11 खेळाडू मैदानात आहेत, 11च्या 11 खेळाडू गेममध्ये आहेत मार्केवाडी संघाचे आणि एकच धाव कंप्लीट केली जाते. 15 धावा धावफलकावर. लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव आली. 15 धावा धावफलकावर आहेत. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं सजवलं गेलंय. किपरच्या मागे 2 क्षेत्ररक्षक उभे आहेत. यावेळी चांगला फटका आतिश कोळंबेच्या बॅटीतून वाईडिश लॉगनमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. आता संत गतीने धावसंख्या, कारण नामदेव मार्केचा सामना करण्यापासून आता वंचित राहतोय कुमार 11 चांदई संघ. सुरुवात चांगली केली होती. सुरुवातीस आपण विचार केला तर जे 3 चेंडू होते ते 3 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या आणि त्यानंतर ते 3 मागचे चेंडू होते त्यामध्ये फक्त आल्या त्या 2 धावा म्हणजे 12 धावा पहिल्या षटकामध्ये. परंतु क्षेत्ररक्षक आहे समाधान कोळंबेची विकेट मिळते गोलंदाज नामदेव मार्केला. समाधान बाद झाला. धावसंख्या आहे ती 15. 16 धावा धावफलकावर आहेत आणि नवीन बॅट्समन मैदानात जातोय विश्वास कोळंबे. डावखुराक फलंदाज, मागच्या मॅचमध्ये 2 षटकार मारले होते. 14 धावसंख्येचं योगदान या खेळाडूने दिलं होतं आणि आता त्याच स्ट्रोकला आता आठवावं लागेल विश्वासला. संघाला पुढे नेण्याचं काम करावं लागेल तरच धावसंख्या ही 4 षटकामध्ये तुमची 45-50 धावसंख्येपर्यंत जाईल. ह्यानंतर मॅचला आपण अनाऊन्स करणार आहोत. मोहाची वाडी आणि मंगेश 11 कोलारे संघाच्या संघनायकाला की ही इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. नामदेव मार्के गोलंदाजी आपलातून करतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपलातून गोलंदाजी केली होती. ह्यावेळी चेंडूला खेळलाय सोमनाथ, चेंडूच्या खाली चेंडू अडवतोय हा खेळाडू. एकच धाव मात्र मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. एकूण 17 धावा कुमार 11 चांदई संघाच्या धावफलकावर. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर लागल्यात. आता अवघ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ड्रिंक ब्रेक म्हणजे पाणी पुरवलं जाईल आपल्या मैदानावर. दोन षटकाचा खेळातून बाकी आहे.
दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या ती 17. चांगला बॅटीच्या रडार मध्ये हा चेंडू येतोय, चेंडू सरळ फेकून दिला आउट ऑफ द पार्क. बिग 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 आतिशचा येतोय ब्रँडेड षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 23. 23वा धावफलकावर लागल्यात. आतिश आज बरसतोय. आतिशला रोकावं लागेल मार्केवाडी संघाला आणि आतिशला खेळावं लागेल मार्केवाडी संघाच्या विरोधात. आतिशने ठरवलं, कारण आपण जर खालून फटके खेळले तर भिंत आहेच, चेंडू अडवले जातात कुठल्याही परिस्थितीत. आता फक्त आपण हवाई हल्ले करूया, सर्जिकल स्ट्राईक करूया आणि मोठे मोठे फटके मारून या आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचूया. हेच उद्देश आहे आतिश कोळंबेचं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली, आताही सुद्धा आता कौशल्य दाखवत आहे. ब्रेक झाला, ब्रेक नंतर बऱ्याच काय व्यूहरचना घडल्या असतील आणि तोच अभ्यास घेऊन आता मैदानात खेळतोय. आडव्या बॅटमधून फटका, डीप मिड विकेटमध्ये हा चेंडू आणि केवळ एकच धाव मिळते. एक धावसंख्येच्या मैत्रीने 24 रन्स. 24वा धावफलकावर लागल्यात. बरेचसे पाठीराखे उपस्थित झाले, चांदेई संघाचे असतील किंवा मार्केवाडी संघाचे पाठीराखे भरपूर आहेत. तेही आपल्या संघाला सपोर्ट करतायत, कारण गावाचा प्रश्न आहे. पहिले कसं असायचं, ओपन स्पर्धा असायच्या, प्रत्येक गावाचा एक एक खेळाडू घेतला जायचा. परंतु एक गाव 11 अशी जी संकल्पना निघाली, ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हा प्रत्येक गावासाठी लोक यावी लागले आणि प्रत्येक गाव जेव्हा खेळतो तेव्हा प्रत्येक जण जशी ड्युटी असेल तशी ड्युटी ॲडजस्ट करून मैदानावर येतो. कार्पेट लेवलचा फटका, वाईडिश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चुकी केली जाते क्षेत्ररक्षकाकडनं. क्षेत्ररक्षण खराब होतं यावेळेस. आम्ही भिंत म्हणत होतो, त्या भिंतीला छेद करून हा चेंडू चौकारासाठी. चौकाराच्या साह्याने 28 धावा धावफलकावर लागल्यात. आणि बघा, खरं त्यांनी उचल बांगडी करण्यात आली लगेच. आपण तिथंच ठेवलं असतं, एकदा संधी दिली असती, पण त्यांनी उचल बांगडी करण्यात आली. मी नेहमीच म्हणतो की सरकारी कामगारामध्ये एखाद्याने काम चांगलं केलं नाही तर त्याला कामावरून काढून टाकलं जातं. तसंच आता कुठेतरी झालं, कारण या खेळाडूंनी चौकार सोडला आणि कामावरून काढून टाकलं. गोकुळ डायरे त्याला उपस्थित करण्यात आलं. विश्वास कोळंबेकडनं हा चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने 28 धावा धावफलकावर लागल्यात. निर्धाव नाही तर वाईड येतोय. अजून एक धावसंख्येची भर, 29 धावा धावफलकावर लागल्यात. या अगोदर आतिश या खेळाडूंनी षटकार मारला, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय रवी धस साहेबांकडनं. 100 रुपये जमा झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. विश्वास कोळंबे सांगतोय की माझ्यावर सुद्धा पैसे लावा, मी एक षटकार मारतो आणि षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 35 धावा धावफलकावर लागल्यात. पस्तीस धावा धावफलकावर लागल्यात. एकंदरीत नितेश आतिशला 100 रुपये दिले म्हणून राग आला का काय विश्वासला? त्यांनी षटकार मारला. 35 धावा धावफलकावर लागल्या. 35 धावा धावफलकावर आहेत. विश्वास स्वाभाविक खेळ मैदानात करतोय. आपली जी खेळ आहे तो खेळ दाखवतोय आणि आता चांगला चेंडू पडतोय गोलंदाजाचा. या गोलंदाजावर तुटून पडले दोन्ही खेळाडू. आतिशने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, सिंगल आली, त्यानंतर विश्वासने चौकार आणि आतून एक षटकार, म्हणजे तब्बल या षटकामध्ये 17 धावा गमवल्यात, 18 धावा गमवल्यात आणि धावसंख्या आहे 35. 35 धावा धावफलकावर लागल्यात. अजून एक चेंडू निर्धाव आणि नामदेव मार्के असंच बोलत असेल की असे चेंडू ठेवले असते तर मोठे फटके आले नसते, परंतु 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्या आहे ती स्कोर कार्डवर. तर आम्ही विनंती करतो कोलारी संघ, मंगेश 11 कोलारी संघाचे संगनायक आणि वसीम 11 मोहाची वाडी संगनायक टॉस करण्यासाठी या. आणि ही शेवटची पुकार असेल. या इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी यायचं. अन्यथा आयोजक सांगतात की जरी आमच्या गावाचा संघ असेल, नियम ते नियम तेच राहतील.
मंगेश 11 कोलारी संघाचा संघनायक दाखल होतोय. आम्ही विनंती करू मोहाचीवाडी संघाचे संघनायक अमोल चव्हाण आपण टॉस करण्यासाठी या. नसीम तर शेवटचं षटक स्लॉक षटक तुमच्या समोर असेल आणि गोलंदाजी मार्कवर प्रदीप कोळंबे. प्रदीप कोळंबे गोलंदाजी मार्कवर आहे. आतिश कोळंबे करताना स्ट्राईक एंडवर आहे. विश्वास कोळंबे नॉन स्ट्राईकवर आहे आणि तिन्ही कोळंबे आता मैदानात खेळतात. तर बघूया आपण गोलंदाजी मार्कवर कुठला कोळंबे आता करताना सार्थक होतोय. आतिशच्या रडामध्ये हा चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर. उत्तुंग असा षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 41 या अंकावर. 41 धावसंख्या धावफलकावर लागले. ज्या दोन गोलंदाजांनी कमवलं होतं सुरुवातीला तेच आता गमवलं जात आहे. संदीप आणि प्रदीप कडनं प्रदीपच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं. सांगितलं की असे चेंडू मला टाकत जाऊ नको नाहीतर मी मोठे मोठे फटके मारेल आणि तेच दिसून आलं. पहिल्या चेंडूवर फेकून दिला षटकारासाठी. षटकाराच्या साहाय्याने 41 धावा. आतिश चांगली बॅटिंग करतोय संघासाठी आणि टचमध्ये करडताना हा फलंदाज आहे. दोन्ही संघनायक इथं उपस्थित झालेत. वाईड येतोय. वाईडच्या साह्याने स्कोर कार्डमध्ये बदल 42 धावा धावफलकावर लागल्यात. तर दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये आमच्या लगेच यायचे आणि आम्ही विनंती करू बाळकृष्ण आजारी साहेबांना की आपले शुभास्ते आपण टॉस करावा. अजून एक वाईड येतोय आणि वाईडच्या साह्याने 43 धावा धावफलकावर आहेत. नसीम या खेळाडूचा विशेषतः आम्ही कौतुक करू कारण या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट झेल नसीम या खेळाडूच्या नावावर आहे. आणि संघनायक इथं उपस्थित झालाय. कोलारी संघाचा संघनायक सुद्धा उपस्थित होतोय. बाळकृष्ण आजारे साहेबांचे शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. अजून एक वाईड येतोय आणि वाईडची हॅट्रिक नोंदवतोय गोलंदाज प्रदीप. लेंथच बिघडवली नितेश या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यापासून हा गोलंदाज देशापासून भरकटतोय. एक चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत बहाल केल्यात. आणि आताही तोच प्रश्न असेल संघनायकाला की या गोलंदाजाचे षटक चांगलं पडावं. कोलारी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले आणि वसीम 11 मोहाचीवाडी संघाला फलंदाजी करावी लागणार आहे. एक चेंडूमध्ये 9 धावा गववल्यात गोलंदाजाने परंतु त्या कमवणं फार गरजेचं असेल. धावसंख्येत 44 धावा धावफलकावर लागल्यात. कोलवा टप्पा रन मिळवतोय समोरासमोर. एक धावसंख्येच्या मैत्रीने 45 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. 45 धावा धावफलकावर लागल्यात. काय क्रिकेट आहे खऱ्या अर्थाने. बरेच जण IPL तर बघतच असतील. प्रत्येकाला असं वाटत असेल की प्रत्येक संघ सहज जिंकेल परंतु शेवटपर्यंत आणणार मॅच. प्रत्येकाला जो घास असतो तो नरड्याच्या वरती घास येतो की कुठला संघ जिंकेल परंतु जो संघ वर फेवरेट असतो तो संघ जिंकला जातो. आणि प्रत्येक स्टेडियममध्ये प्रत्येक राज्यामध्ये तो संघ जिंकला आतापर्यंत. वाईड येतोय आणि विकेट सुद्धा जाते. ती विश्वास कोळंबे यांची. वाईडच्या साह्याने स्कोर कार्डमध्ये बदल 46 धावा धावफलकावर विश्वास मात्र बाद होतोय आणि त्याची जागा भरवण्यासाठी नवीन बॅट्समन तयार होतोय प्रकाश कोळंबे. भावेश 12वे प्रतिनिधी आमच्या समवेत आहेत. त्याचबरोबर
आमचे कॉमेंट्री बॉक्सचे आमचे सदस्य कर्जत टेनिस क्रिकेटमधले उगवते तारे कमीत कमी वेळामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये राज्य केलं. कारण बरेचसे समालोचक असे आहेत की ज्यांनी 4-5 वर्ष कॉमेंट्री केली असेल किंवा काही काही समालोचक आहेत सुद्धा की ज्यांनी 8-8 15-15 वर्ष कॉमेंट्री केले. पण या आमच्या बाजूला जो भावेश बसला आहे त्यांनी वयाच्या 13व्या वर्षीमध्ये कॉमेंट्रीला सुरुवात केली. काहींनी 2013ला सुद्धा कॉमेंट्रीला सुरुवात केली असेल, स्वतः मी. गोलंदाज सय्या यावेळी चांगला फटका. आतिश ऑन द फायर, चेंडू सरळ फेकून देतोय सीमारेषे पल्लीकडे, आरपार हा षटकार. षटकाराच्या साह्याने 50 क्रॉस, 52 धाबा धावफलकावर लागल्यात. आणि आतिश पोचला 9 चेंडू मध्ये 24 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग, काय बॅटिंग करतोय हा खेळाडू, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लढतोय हा खेळाडू. आणि मी तर म्हणेल जसं भारतीय संघामध्ये 3ऱ्या क्रमांकावर येणारे आमचे कर्णधार विराट कोहली जसा खेळतो भारतीय संघासाठी, भले RCB मधून फ्लॉप गेले असतील परंतु आपल्या भारताचे नेतृत्व करणारे विराट कोहली सारखा हा खेळाडू खेळतोय. सुरुवातीपासून तुटून पडलाय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकणं ह्या खेळाडूच्या हातामध्ये. 14 षटक प्रोग्रेसवर आहे. गोलंदाज सज्ज. हा चेंडू निर्धाव जातोय, निर्धावाच्या साह्याने स्कोर कार्डमध्ये तिथं स्थिर आहे. 52 धावा धावफलकावर लागल्यात. मॅच तुमच्या समोर आहे. चांदई विपक्ष मार्केवाडी या दोन संघादरम्यान मॅच आहे. मार्केवाडी संघ ही स्पर्धा केल्यानंतर स्वतःच्या आयोजनाकडे लक्ष देणार आहेत. त्याची 1 मे पासून 4 मे पर्यंत स्पर्धा मार्केवाडीच्या मैदानावर. अजून एक चांगला स्ट्रोक, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. अजून एक येतोय दणदणीत कणकणीत षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती एकूण 58 आणि चेंडू आतापर्यंत संपलेत ते 5. हायवा कॅच ज्यांनी पकडली त्यांनी लगेच 100 रुपये घेण्यासाठी या, आणि ती सुद्धा एका हातात घेतली तरी 100 रुपयाचंच पारितोषिक मिळेल. अजून एक चांगला स्ट्रोक, आतिश बनला या स्पर्धेमधला बाहुबली आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 64 धावसंख्या धावफलकावर, 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि या स्पर्धेमधली पहिली षटकाराची 36 या वैयक्तिक धावसंख्येवर आतिश मात्र नाबाद राहिला. टाळ्या वाजवा आतिशसाठी. पहिल्या मॅच मध्ये 39, दुसऱ्या मॅच मध्ये 36, म्हणजे एका हाती लढा देतोय आपल्या संघासाठी. आणि 64 धावा, 65 धावसंख्येचं टार्गेट आहे मार्केवाडी संघासाठी. तर आपण दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया राजेंद्र भोईर यांना येणारे 24 चेंडू आणि 65 धावा. 2 षटकामध्ये काहीच नव्हतं. 2 षटकामध्ये तुम्ही पाहिलं असेल ना तर 17 धावा होत्या आणि जिथून वार केले आतिशने त्या 2 षटकामध्ये तिथून धावा मात्र वाढल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये तब्बल झोडपूनच काढल्या 29 धावा त्यांनी बहाल केल्या. म्हणजे सर्व काही गमवलं गोलंदाजाने जे कमवलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये. तर 2 षटक शिल्लक, 4 षटक शिल्लक असतील. विजयासाठी 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी मार्केवाडी संघ सुद्धा आता प्रयत्न करेल, परंतु हे प्रयत्न कसे होणार हे ऐकूया आपण राजेंद्र भोई सरांच्या गोड आवाजामध्ये. नितेश तरे सर आम्हाला सांगतात की पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 5 ओव्हरमध्ये 64 धावा केल्या होत्या चांदई संघाने आणि आताही सुद्धा 4 षटकामध्ये 64 धावा, म्हणजे 1 षटक कमी होतं आणि धावसंख्या तीच फक्त रिप्लाय व्हायला मिळाला. आणि या 65 धावसंख्येचं टार्गेट घेऊन उतरणार मार्केवाडी संघ.
धन्यवाद मयुरेश सर. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं कुमार 11 चांदई संघ नाणेफेकी हरल्यानंतर त्यांच्या वाटेला जी फलंदाजी आली, मात्र 4 षटकामध्ये तब्बल फलंदाजीमध्ये नक्कीच आतिशची आतषबाजी पाहायला मिळाली, ज्याने 36 धावा वैयक्तिक कुठल्या 11 चेंडूंमध्ये तब्बल या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 64. त्यांनी 5 षटकांमध्ये सुद्धा 64 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र 4 षटकांमध्ये सुद्धा 64 धावाचं या ठिकाणी धावफलकावरती लगावल्यात. 65 धावांचं आव्हान आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 16.25 ची सरासरी या सामन्यामध्ये विजय निश्चित करण्यासाठी राखायची ती अंतरा 11 मार्केवाडी संघाला. सुरुवात पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने आगाज केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय, 1 धाव मिळते. संघाचं या ठिकाणी धावफलक हलतं होतंय. .20 सरासरी या सामन्यामध्ये विजय निश्चित करायचा असेल तर अंतरा 11 मार्केवाडी संघाला गरजेची आहे. मात्र मोठी फटकेबाजी मागच्या सामन्यामध्ये मार्केवाडी संघाने ज्याच्या फलंदाजीच्या जोरावरती विजय निश्चित केला होता तो मात्र सोमनाथ कांबरी, ज्याने 37 धावांची बहारदार पारी खेळली होती अंतरा 11 मार्केवाडी संघासाठी, तोच मात्र आता नक्की स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. त्याच प्रकारची फलंदाजी ज्याप्रमाणे आतिशने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये 39 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 36 धावा सुरेख फलंदाजी केली, त्याच प्रकारची आता मात्र सोमनाथला सुद्धा गरज आहे संघाला विजय निश्चित करण्यासाठी मोठे फटकेबाजी करण्याची. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालाय, मात्र पंचांकडे खूप मोठी अपील पाहायला मिळते. यष्टीरक्षक आतिशची उत्साही अपील होती, मात्र पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूमध्ये 1 धाव आपण पाहतोय. गोलंदाज समाधान खर्च करतोय. अनुभव आहे या गोलंदाजाकडे, त्या अनुभवाच्या जोरावरती चांगली गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू चांगला फटका, सरळ रेषेमध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी, फक्त 1 धाव मिळते. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. फलंदाजी करताना नक्कीच चांगली फलंदाजी केली ती चांदई संघाने, मात्र अंतरा 11 मार्केवाडी संघाने क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही चुका, गोलंदाजांमध्ये ज्या काही चुका केल्या त्या सर्व विसरून या ठिकाणी त्यांच्या फलंदाजांना या 65 धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी करणे गरजेचं असेल. कारण की पहिल्या 4 षटकामध्ये जी हाणामारी झाली ते सर्व विसरून या ठिकाणी उर्वरित या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करावी लागेल. स्लोअर 1 चेंडू पिक केलाय, मात्र चेंडू खूप उंच गेलाय, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटण्याचे चान्सेस, मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या खेळाडूने झेल टिपलाय. सांघिक यश या ठिकाणी मिळतंय ते कुमार 11 चांदई संघाला. पहिला हादरा बसतोय तो नामदेवच्या स्वरूपात अंतरा 11 मार्केवाडी संघाला 2 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती समाधान मार्फत. चार चेंडूमध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च करतोय. 1 विकेट महत्वाची प्राप्त केली. नामदेव मार्के नक्कीच मी तर म्हणेल या सामन्यामध्ये अडथळा होता तो कुमार 11 चांदई संघाच्या विजयाचा, मात्र तो सुद्धा दूर केलाय. मात्र अजूनही सोमनाथ असेल आणि लक्ष्मण ही जोडी जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत सामना नक्कीच मार्केवाडी संघ जिंकू शकतो. गोलंदाज सज्ज समाधान. सुंदर फटका या ठिकाणी खेळला जातो. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषेजवळ, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषा बाहेर चौकार. या 4 धावेने नक्कीच 6 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. सोमनाथला अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अजूनही ज्याप्रमाणे सरासरी राखायची त्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली नाहीये. स्लोअर 1 चेंडू पिक करण्यात अयशस्वी ठरतोय. चेंडू नक्कीच बॉडीला स्पर्श होतोय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पंच आमच्याकडे घोषित करतायत. आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1-6 अंतरा 11 मार्केवाडी संघाच्या. अजूनही 59 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये.
पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाज समाधानने. चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे मार्केवाडी संघाला 16.20 ची सरासरी राखायची होती, 16.25 ची सरासरी राखायची होती, मात्र तसं काही घडत नाहीये. फक्त 6 धावा खर्च करतोय. पहिला चेंडू लक्ष्मणच्या बॅट मधून मोठा फटका येणार का? सुंदर फटका, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अशा प्रकारची फटक्यांची गरज या सामन्यामध्ये नक्कीच असेल. मात्र लक्ष्मण या फलंदाजामध्ये क्षमता आहे, वन डाऊनच्या स्वरूपात तो आलाय. मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहतोय 12 वरती. 12 धावफलकावरती धावा लागल्यात त्या अंतरा 11 मार्केवाडी संघाच्या. 17 चेंडू 53 धावांची गरज आहे अजूनही. विश्वचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच लक्ष्मणने सुद्धा आगाज केलाय. आम्ही सुद्धा सामना सोडला नाहीये. या सामन्यामध्ये जरी अतिशय मोठी आतषबाजी अशी फटकेबाजी केली, मात्र मी सुद्धा तशीच फटकेबाजी करू शकतो आणि नक्कीच अंतरा 11 मार्केवाडी संघाला विजयामध्ये नक्कीच महत्वाची कामगिरी बजावू शकतो. अशा प्रकारचं काही समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. आता मात्र नक्कीच विश्वास या गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळेल का? कारण की आयवा कॅच ज्याने पकडले त्याने लगेचच यायचे. कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय. ज्या प्रेक्षकाने आयवा कॅच पकडले त्याने लगेच यायचे. षटकार हॅट्रिक करणार का फलंदाज लक्ष्मण? सुंदर फटका. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 2 षटकार आलेत, त्यानंतर लगेचच चौकार आलाय. म्हणजे नक्कीच लक्ष्मणने सुद्धा आगाज केलाय की सामन्यामध्ये अजूनही रंगत बाकी आहे, अजूनही खूप काही बाकी आहे. या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती लक्ष्मणच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 22 वरती. अजूनही 15 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे ती अंतरा 11 मार्केवाडी संघाला. आता मात्र विश्वासवरती जो विश्वास दाखवला, मात्र तोच विश्वास आता मात्र चांदई संघाचा विश्वासघात करताना दिसून येतोय. कारण की 3 चेंडूमध्ये तब्बल त्याने 16 धावा खर्च केल्यात. चांगली फलंदाजी या लक्ष्मण मार्फत करताना दिसून येतोय. तो लक्ष्मण करतोय अंतरा 11 मार्केवाडी संघासाठी. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. काहीसं क्षेत्ररक्षण, काहीसं दबाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, षटकार. या सामन्याचा आगाज, खूपच मोठा आगाज लक्ष्मणने केलाय. या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तब्बल 22 धावा लक्ष्मणने कुठून काढल्यात. ज्याप्रमाणे नामदेव मार्के बाद झाल्यानंतर मैदानात सोडून बाहेर आला, त्याने सुद्धा सांगितलंय की एका षटकामध्ये 20-25 धावा सहज होतात. लक्ष्मणला दिलेला कानमंत्र नक्कीच या ठिकाणी सार्थक ठरतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा विश्वासने खर्च केल्यात. आता मात्र 5वा चेंडू असेल विशातचा लक्ष्मणसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र चेंडू जातोय तो काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अडवणार, फेकी करणार. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अतिशय चपलाईने पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. या ठिकाणाहून कोणत्या प्रकारचा इशारा नका करू मित्रांनो. फक्त टाळ्यांनी त्यांना नक्कीच प्रोत्साहित करा. तुम्ही टाळ्यांनी प्रोत्साहित केलं तर चालेल, मात्र आवाज नकोय. चांगली फलंदाजी करतोय लक्ष्मण. संघाला नक्कीच अजूनही जिवंतपणा या सामन्यामध्ये अजूनही आपली जान आहे असं दाखवून देतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 30 धावा. आता मात्र 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे ज्या सरासरीने धावायचे त्याच प्रकारची सरासरी मेंटेन करतोय तो लक्ष्मण हा फलंदाज.
पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, वन बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 34 वरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. सामन्यामध्ये खूपच रंगत निर्माण केली आहे. या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठून काढल्यात त्या एकट्या लक्ष्मण या फलंदाजाने. 6 चेंडू 28 धावांवरती खेळतोय, ज्याप्रमाणे 11 चेंडू आणि 36 धावांची बहारदार पाळी केली ती अतिशय फलंदाजाने. मात्र त्याच प्रकारची काहीशी सार्थक कामगिरी या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळते ती लक्ष्मण मार्फत. पहिला गडी बाद नामदेव मार्के कर्णधार बाद झाल्यानंतर वन डाऊनच्या स्वरूपात लक्ष्मण नक्कीच मैदानामध्ये रवाना झाला. मात्र तो नक्कीच एक ध्येय घेऊन मैदानामध्ये रवाना झाला की सामना आपल्याला जिंकायचा आहे, मात्र त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि ती फलंदाजी आता मात्र तो मैदानामध्ये दाखवताना दिसून येतोय. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने तुल्यबल आहे. नक्कीच कोणी जिंकला नाहीये, कोणी हरलं नाहीये. मात्र 12 चेंडू 31 धावा ह्या कंपल्सरी करावं लागेल. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्या सोमनाथने पटकावला होता तो सुद्धा मैदानामध्ये. मात्र नक्कीच जमेची बाजू अंतराळीवर मार्केवाडी संघासाठी की 2 फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतात ते सुद्धा मैदानामध्ये स्थिर. आणि महत्वाची गोलंदाजी जी आपण पाहिली, विश्वास आणि समाधान, त्यांची गोलंदाजी आतापर्यंत संपुष्टात आली आहे. आणि आता मात्र नवीन आणि नाविन्यपूर्ण गोलंदाजांना या ठिकाणी पाचारण करावे लागेल ते पुढील 2 षटकांसाठी. मात्र सामना कोणता संघ जिंकणार हे प्रेक्षकांना नक्कीच अजून आतुरता लागलेली नक्कीच पाहायला मिळते. 12 चेंडू 31 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय भगवान येतोय. नक्कीच ज्याप्रमाणे विश्वास या गोलंदाजावरती कर्णधाराने विश्वास दाखवला, मात्र त्या सर्व प्रकारचा विश्वासघात मी तर म्हणेल या विश्वास या गोलंदाजाने केलाय. कारण की 28 धावा एका षटकामध्ये तब्बल त्याने खर्च केल्यात. चांगली फलंदाजी आता मात्र सोमनाथ नक्कीच फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे लक्ष्मणने फलंदाजी केली त्याच प्रकारची साथ त्याला सुद्धा द्यावी लागेल ती लक्ष्मणला. ज्याप्रमाणे प्रदीपच्या गोलंदाजीवरती तब्बल 29 धावा आतिशने नक्कीच पटकावल्या होत्या, त्याचप्रमाणे 28 धावा सुद्धा या ठिकाणी लक्ष्मणने नक्कीच वसूल केल्यात मी तर म्हणेल. भगवानचा पहिला चेंडू, फुलटा चेंडू, बॅटची काढा, चेंडू जातो शॉर्ट टर्मिनल रिझर्व मध्ये. धावबाची संधी होती मात्र धावबाद होत नाहीये. 1 धाव चपलाईने पूर्ण केली जाते. नक्कीच आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती आपणास पुन्हा पाहायला मिळेल तो फलंदाज लक्ष्मण. जितके जास्त चेंडू लक्ष्मण खेळेल मी तर म्हणेल संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. कारण की सोमनाथने सुद्धा जाणलंय की लक्ष्मण चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र त्याला सुद्धा स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी आणलं जातंय. अशा प्रकारचे हाफ चान्सेस नक्कीच चांदे संघ सोडणार नाही. कारण की धावबाची संधी होती ती लक्ष्मणला बाद करण्याची, मात्र तसं काही घडलं नाही, डिरेक्ट हिट झाला नाही. त्या कारणासह नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपणास पाहायला मिळेल तो लक्ष्मण हा फलंदाज. या षटकातील भगवान याचा दुसरा चेंडू असेल. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल, 4-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन जवळ आणि 1 लॉंग ऑफचा आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. भगवानचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने लक्ष्मणसाठी. सुंदर फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर, चौकार. जणू काही लक्ष्मण या मैदानामध्ये बरसतोय, कारण की तो वैयक्तिक 7 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती प्रहार 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 आपणास पाहायला मिळत आहेत. आता मात्र 26 धावांची गरज आहे येणारे 10 चेंडूमध्ये. म्हणजे मागच्या षटकामध्ये त्याने 6 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या आणि अजूनही त्याच्याकडे एक्स्ट्रा 4 चेंडू, म्हणजे 10 चेंडूमध्ये 26 धावा कुठताना नक्कीच लक्ष्मण एक बहारदार कामगिरी करणार का? जोपर्यंत लक्ष्मण मैदानामध्ये नक्कीच फलंदाजी आपणास आपलातून पाहायला मिळेल. मात्र भगवान कमबॅक करून देणार का? पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू उंच हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेणार, मात्र झेल कोण घेणार आणि झेल या ठिकाणी सुटला जातोय. लक्ष्मणला मिळतोय जीवदान आणि नक्कीच धावबाजी संधी आणि सोमनाथ या ठिकाणी बाद होतोय. चांगला डिसिजन मी तर म्हणेल सोमनाथने घेतलाय. स्वतःची विकेट या ठिकाणी बहाल करतोय लक्ष्मणसाठी, कारण की लक्ष्मण चांगला रंगात आलाय. अतिशय बेधुंद अशी फलंदाजी तो करतोय, त्याला सुद्धा जीवदान मिळालंय. या ठिकाणी आतिशला हा झेल होता, मात्र झेल ऐनवेळी सुटला गेलाय.
आणि त्याचंच कारण मात्र लक्ष्मणला जीवदान मिळतंय आणि एक धाव. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवदान मिळालंय तेव्हा तेव्हा नक्कीच सामन्याचा कायापालट सुद्धा झालाय. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. त्याच प्रकारचं समीकरण या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार का? कारण की लक्ष्मणचा झेल सुटलाय. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. अजूनही सामना कोणीच जिंकला नाहीये. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये जर भगवानने चांगली गोलंदाजी केली, एखादा विकेट प्राप्त केला, निर्धाव चेंडू टाकले तर पुन्हा एकदा कमबॅक असेल तो कुमार इलेव्हन चांदई संघाचा. मात्र या 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके, 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामना तो कुमार इलेव्हन अंतरा इलेव्हन मार्केवडी संघाच्या बाजूने झुकताना दिसून येईल. चौथा चेंडू असेल, गोलंदाज भगवान सज्ज, स्ट्राईक एंडवरती लक्ष्मण. पुन्हा एकदा फुल टच चेंडू या ठिकाणी नो पंच घोषित करतायत आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सावकार या चेंडूवरती मिळतात त्या 5 धावा. आता मात्र खुशीचा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मार्केवाडी संघाच्या खेम्यामध्ये. नक्कीच टाळ्याने फलंदाजांना प्रोत्साहित करायचंय. मार्केवाडी संघ चांगली फलंदाजी त्या ठिकाणी करतायत ते लक्ष्मण. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल लक्ष्मणसाठी. मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा या ठिकाणी कुमार इलेव्हन चांदई संघासाठी वाजते. 5 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. एकूण धावफलकावरती धावा लागल्यात त्या 45 आणि विजयासाठी आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 असं समीकरण. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे मयुरेश सर? आणि हा फ्री हिटचा चेंडू आपणास पाहायला मिळेल तो लक्ष्मणसाठी. कोणत्या प्रकारचा विकेट जाणार नाही कारण की फक्त धावबाद होऊ शकतो फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू आणि मोठा फटका, सामन्याची हवा काढणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मार्केवाडी संघासाठी. आणि समीकरण बदललं जात आहे. येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. आयवा कॅच कोणी घेतले त्यांनी यायचंय पारितोषिक घेण्यासाठी. कमिटी मेंबर साठी नाहीये ना? असू द्या असू द्या, घेऊ द्या. म्हणजे संघासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा नक्कीच झेल टिपेल तो. सुमितने आयवा कॅच पकडले. मागच्या सत्रामध्ये नितेश भोईरने झेल सुद्धा पकडली होती. आयवा झेल नितेश भोईरने. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. सामना मी तर म्हणेल आता मात्र नक्कीच 80-20 असं झालाय की काय. कारण की लक्ष्मण जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना अंतरा इलेव्हन मार्केवडी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी. हाय अँड हँडसम चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषाबाहेर. कणकणीत दणदणीत षटकार. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय तो लक्ष्मण हा फलंदाज. ज्या ठिकाणी 65 धावांची गरज होती त्या ठिकाणी लक्ष्मणनं जी फलंदाजी दाखवली आहे, जी हिंमत दाखवली आहे त्याची दाद देण्यासारखी नक्कीच असेल. एकोणपन्नास धावांवरती नाबाद खेळतोय लक्ष्मण हा फलंदाज. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना मी तर म्हणेल मार्केवाडी संघाच्या बाजूने जणू काही एकतर्फी झुकताना दिसून आलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका आणि अर्धशतक झलकावलं जातंय या ठिकाणी लक्ष्मण याच्या बॅट मधून. बॅट दाखवायची लक्ष्मण. तब्बल 55 धावा नाबाद या ठिकाणी पारी केलतोय. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्यात त्या 63 आणि विजयासाठी मात्र येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू 55 धावांमध्ये अर्धशतक झलकावणारा खेळाडू ठरलाय तो लक्ष्मण हा फलंदाज. सामना मी तर म्हणेल जणू काही तोंडामध्ये चांदई संघाचा घास भरवला होता. मात्र तो घास
या ठिकाणी लक्ष्मणने जणू काही हिसकावून घेण्याचं काम केलंय आणि तब्बल 12 चेंडू 55 धावाची कामगिरी करतोय. प्रेक्षकांना वाटलं सुद्धा नव्हतं की हा सामना अंतराविलन मार्केवाडी संघ इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या बाजूने झुकवेल, मात्र ते तसं काही घडलं नाहीये आणि प्रेक्षकांच्या उलट हा निर्णय या ठिकाणी लक्ष्मणने सार्थक करून दाखवलाय. नेहमी सलामीला येणारा लक्ष्मण आता मात्र वनडाऊनच्या स्वरूपात आला, मात्र त्याने जो हाहाकार माजवला, जणू काही पहिल्या सत्रामध्ये आतिशची फलंदाजी आतषबाजी फलंदाजी लोकांनी पाहिली, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये लक्ष्मणची आतषबाजी नव्हे तर एक बलाढ्य आणि संघाला ज्यावेळी गरज असते अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू 2 धावांची गरज, चांगली प्लेसमेंट, मात्र या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सामना या ठिकाणी विजय निश्चित करतोय अंतरा 11 मार्केवाडी संघ. कोणी आतमध्ये जायचे नाही, फक्त हस्तांदोलन करण्यासाठी फक्त खेळाडू जातील, खेळाडू फक्त हस्तांदोलन करण्यासाठी जातील, बाकी काही नाहीये. बाकी प्रेक्षक वर्ग कोणी आतमध्ये जायचं नाहीये. महेश मारुती माली या ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यामध्ये अंतरा 11 मार्केवाडी संघ अतिशय जोशाने, दिमागदार आणि एक बलाढ्य संघाच्या समवेत खेळताना विजय संपादन करतोय आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय. कोण असेल मित्रांनो? सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच नाव, लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मण.